दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते. माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आपण कुठल्या तरी अडचणीत सापडत असतो किंवा आपल्या काही गोष्टी घडत नसतात. म्हणजे आपण कुठल्या तरी देवाला नवस बोलत असतो. मग ते नवस आपण कशासाठी बोलतो? मुलांची लग्न असू द्यात, मुलांची शिक्षण असू द्यात, मुलांना मुलं म्हणजे संतान प्राप्ती होण्यासाठी असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल, घरामध्ये वारंवार आजारपण असेल, घरामध्ये कटकटी असेल, पैसा येत नसेल. स्त्रियांना बहुतांश नवस बोलण्याची जास्त सवय असते. आणि हे नवस आपण ज्या वेळेला बोलतो, ते नवस आपण पूर्ण करत नाही आणि मग न पूर्ण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये परत अडचणी वाढत असतात. यासाठी आणि स्वामींना तुम्हाला कोणता नवस करायचा आहे आणि हा नवस केल्यानंतर स्वामी 1000 नव्हे 1,00,000% तुमचा जो नवस आहे तो पूर्ण करतील. कारण स्वामींच बघा, निशंक हो निर्भय हो म्हणणारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. जर हे म्हणा, तू सर्व शंका सोडून दे आणि निडर राहा, निर्भय राहा, न भीता न शंका घेता तू निवांत राहा. कारण स्वामींची अफाट शक्ती तुझ्याबरोबर खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी आहे. अशा या स्वामींच्या प्रचंड शक्ती जर तुमच्यावर असेल तर स्वामी का नाही तुमचं नवस पूर्ण करणार? फक्त तुम्ही जे नवस बोलता ते प्रामाणिक आणि स्वामींच्या चरणाजवळ तुम्ही जर गेला तर स्वामी नक्कीच तुमचं जे काय अडचण आहे ते पूर्ण करतील. आता सगळ्यात महत्त्वाचं, स्वामी असे आहेत की जे तुम्ही मागाल ते देतात, पण तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिक, एकनिष्ठ आणि कुणाची निंदा नालस्ती न करता तुमचे कर्म चांगले ठेवून तुम्ही प्रामाणिक कष्ट करून राहिला तर स्वामी देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो कोणी स्वामीच्या चरणाजवळ गेलाय त्याला स्वामींनी कधीच मोकळ्या हातानं मोकळं ठेवलेलं नाही. अशा या स्वामींचं नवस तुम्हाला काय करायचं आहे? संपूर्ण सारामृतचे 108 पाठ. मग तुम्ही ते 108 पाठ जेवढ्या लवकर पूर्ण कराल तेवढ्या लवकर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. मग 108 पारायण करायचं म्हणजे 108 दिवस पाहिजेत. मग किती महिने? तर 3 महिन्याचे 90 दिवस झाले आणि पुढचे 18 दिवस म्हणजे सव्वा महिना, म्हणजे सव्वा 3 महिने तुम्हाला लागतील. ह्या सव्वा 3 महिने जर हा तुम्ही नवस बोलला तर 1,00,000% तुमची जी अडचण आहे ते स्वामी सोडवतील. फक्त श्रद्धेनं करा. अजून मी एकदा सांगते, श्रद्धेनं विश्वासानं करा. मग कसं करायचं? दररोज 1 तास संपूर्ण सारामृतला लागतं. कारण मी ही सारामृतची संपूर्ण पारायण करते. मी नवस वगैरे कुठला बोललेला नाही. कारण स्वामींनी मला इतकं भरभरून दिलंय. आज माझ्याकडे स्वामींच्या कृपा आशीर्वादानं माझ्या पाठीशी स्वामी सदैव आहेत. मी खाऊन पिऊन जे मला पाहिजे ते सगळं मला दिलेलं आहे. माणसाची हाव जास्त असते. माणसाला किती मिळालं तर माणूस अजून पाहिजे, अजून पाहिजे म्हणत असतो. म्हणून समाधानी राहायला सुद्धा शिकलं पाहिजे. तर हे सव्वा 3 महिने दररोज 101 ते 21 दररोज संपूर्ण सारामृतचं पारायण करायचं. हे पारायण तुम्ही कधी करायचं? तर तुम्ही पहिल्या दिवशी तुमच्या नवस जो आहे तो बोलण्यासाठी संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा हे मी सांगितलेलं आहे, तरी एकदा सांगते. उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं. स्वच्छ अंघोळ वगैरे केलेली असते, आपली देवपूजा केली असते. सवडीनुसार दिवसभरात कधीही पारायण करा. भाव महत्त्वाचे आहेत. तुमच्या मनातले भाव काय आहेत हे महत्त्वाचं आहे. बसायला आसन घ्या. कंबर दुखत असेल, गुडघा दुखत असेल तर खुर्चीवर बसलात तरी चालेल. पुढे टिपॉय घ्या. टिपॉयवरती एक छानसं कापड वस्त्र अंथरा त्याच्यावरती पोती ठेवा. आणि देवघरात बसणार असाल तर आसन बसायला घ्या. देवघरात पोती ठेवा. पोती ठेवायचं स्टँड असेल तर ठीक, नाही तर पाट ठेवा. पाटावरती वस्त्र अंथरून पोती ठेवायची. त्यानंतर हातामध्ये, उजव्या हातामध्ये पाणी 1 चमचा, अखंड तांदूळ, हळदी कुंकू, 1 फूल घ्यायचं. डावा हात खाली ठेवायचा. तुम्ही तुमचं नाव, गोत्र, देश, राज्य, गाव, तुमचं घर हे सगळं बोलायचं. म्हणजे मी भारत देशात राहतो, महाराष्ट्र राज्यात राहतो, कोल्हापूर जिल्ह्यात राहतो, गाव कोणतं आहे ते बोल.
तुमच्या सोसायटीचं नाव बोलायचं आणि अमुक ठिकाणी राहतो, माझं गोत्र हे आहे म्हणायचं आणि मी या गोष्टीसाठी नवस केलं, म्हणजे माझ्या मुलाचं लग्न होण्यासाठी मी हे नवस करत आहे. 108 पारायण संपूर्ण सारामृतची करत आहे. ही तुम्ही करवून घ्या. मी करणारी कोणी नाही, तुम्ही करवून घेणारे आहात, असं म्हणायचं. पाणी तामणमध्ये सोडायचं आणि त्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा आणि पारायणला बसायचं. 1 ते 21 अध्याय वाचायला फक्त 1 तास 5 मिनटं ते 10 मिनटं शिस्तीत. म्हणजे तुम्हाला वाचन स्पीड नसेल तर 1.5 तास. तुम्ही अशा पद्धतीनं दररोज 1 तास 3.25 महिने जर पारायण केलं तर 3.25 महिन्यात तुमचं कुठलंही अडचण असेल ते स्वामी समर्थ महाराज पूर्ण करतील. मग आता नवस तुमचा जो आहे तो कोणी नवस बोलतो बघा, मी अक्कलकोटला येतो, माझं हे काम पूर्ण होऊ दे, मी माझं हे काम झाल्यानंतर अक्कलकोटला येतो. आणि मग काय होतं, कालांतरानं हे तुम्ही नवस विसरून जाता आणि मग त्याचा त्रास तुम्हाला दुप्पट होतो. मग काय करायचं, तर तुम्ही काय करायचं, स्वामी समर्थ अक्कलकोटला जाणं लगेच शक्य नसेल तर जवळच्या एखाद्या स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जायचं. एक नारळ, फूल, खडी साखर घ्यायचं, महाराजांच्या चरणाजवळ ठेवायचं आणि महाराजांना प्रार्थना करायची, स्वामी समर्थ महाराज, मी या गोष्टीसाठी नवस केला होता अक्कलकोटला येण्यासाठी आणि लवकरात लवकर मला तुम्ही तिथपर्यंत घेऊन जाण्याची ताकद द्या. मला तिथपर्यंत लवकर घेऊन जावा, मला बोलवा, माझ्यावर चला, हे म्हणायचं आणि श्रीफळ त्या केंद्रात, मठात स्वामी समर्थांच्या चरणाजवळ ठेवायचं. आणि बघा, ह्यानंतर तुम्हाला महाराज नक्कीच लवकर बोलवतील. कारण आपण जाणारे, करणारे कोणीही नसतो, करता करविता स्वामी समर्थ महाराज आहेत, ब्रह्मांड चालवणारे महाराज आहेत. त्यामुळे नक्की हे उपाय करा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. किती कंटेनर असून घर घ्यायचं असेल नवस बोला, तुम्हाला अजून गाडी घ्यायची असेल नवस बोला. कारण कसं असतं, प्रत्येकाला गाडी सहज घेणं शक्य नसतं, पण फार इच्छा असते. हप्त्यावर का असेना आपण गाडी घेऊ असं वाटत असतं. त्यामुळं काय करा, तुम्ही नवस बोला आणि ते नवस बोलल्यानंतर तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि 108 पारायण केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव येतो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांच्या मनातल्या ज्या काय अडचणी आहेत त्या सगळ्या स्वामी समर्थ महाराज दूर केलेत असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.